दादल्याला काय बी पडलेलं नसतं. असं होय? काही नाही बायका बी बुणबुण बुणबुण करून दादल्याचं डोसकं खात्यात आणि दादला असा चिडून निघाला की मग कांगावा करत्यात. बाई बाई, खरंच वाटल कुणाला. आणि म्या म्हणते आलाच राग. नाहीच पटली एखादी गोष्ट तर कारभारनिशी पिरमानं बोलायचं का तरा तरा चालायला लागायचं तिला एकलीला टाकून. फिरमानं बोलायचं? कोण बोलतंय बघा. एकल्यानं रुसून निघून नाही जायचं ही माझी कारभारीण म्हणते. तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ता अशा चालला होतात ना, तशीच माझी कारभारीण सुद्धा रुसून दिंडीरवनात जाऊन बसली होती आणि आता म्हणते की असं वागू नये. अय्या, दिंडीरवनात? दिंडीरवनात तर रुक्मिणी माता पण तप करत होता ना? होय ग माझी बाय. रखुमाई असो का लखुमाई असो, नाहीतर म्या रखमा असो, नाहीतर तुमचं नाव काय? मी सकू. हा, नाहीतर सखुमाई असो, समद्या बायकासनी हेच भोगावं लागतंय. दादला कुठं ऐकतोय? असं होय? तुम्ही बायका काय समजा ऐकत्यात? तुमचं नाव काय? दिगंबर. हा, बरं, दिगंबर शेठ. तुमची आस्तुरी तरी तुमचं ऐकते का? हा, माझं तेच खरं असा हे का असतोय की नाही त्यांचा, तुम्हीच सांगा. नाही म्हणजे सखू माझं सगळं ऐकते. उगी त्यांच्या डोसक्यात काय बाई भरवू नका. आणि बायकांचं ना एका वेळी 10 ठिकाणी लक्ष असतंय. तसं पुरुषांचं असतंय का? हा, नाही ना. मग बायकाच दादल्या परीस हुशारीनं आणि पिरमानं समधीकडे वागतात. आऊ सुद्धा माझी किती काळजी घेतात, मायेने वागवतात. मी रडू नाही म्हणूनच रागवलेत ते, खरे खरे नाही काय. ए, तू तोंड सांभाळून बोल. अरे हो दादा, अहो आमचं भांडण सोडवता तुम्हीच वाद घालायला लागले की. नका भांडू तुम्ही. काय भांडू नका. यांच्या मायेपोटी 4 चांगल्या गोष्टी सांगायला जाती, पण ऐकताय कोण? म्या म्हणते मनाची गाठ सोडवायला पाहिजे ना. आणि सोडली तर पिरमानं ऐकायला नको का? मावशी, अगदी माझ्या मनातलंच बोललात. आता तुम्हीच सांगा, कुंकू सांडलं म्हणजे अपशकुन हसतो की नाही? मग जर तसं झालं असेल तर मला माझ्या कुंकवाची जीवाची काळजी नाही का वाटणार? आणि मग अक्षी वाटणार. तुझं काय बी चुकत नाही बघ. काय झालं? हे असं असतं. काय करणार, माझ्या आयुष्यासाठी व्रत करते, त्याचाच उपास आहे. भोवळ तर येणारच. अहो, कुणी सवाशनी भेटली ना की मग सोडीन उपवास. ती चंद्रिका यायची होती, तिला बी काय बाय काम आलं. अगं, तू सवाशीण म्हणती, अगं समोरच जुडपं आहे की, मी होणार नाही का ते आता? अगं बया, तुमचं तर भारीच ध्यान. अहो तसं नाही, त्यांना तुमची काळजी, तुमचा उपवास लवकर सुटावा म्हणून काळजी नाही बोलले ते. हो ना दादा? अहो तुम्ही म्हणताय म्हणून, नाहीतर माझ्या कारभारणीला वाटतंय की माझं काळीच दगडाचं आहे. कारभारी, अहो मग द्या की रीत सरवता. होय होय. दिगंबर शेठ, आज तिरीला घेऊन चला उद्यापन कराय, चवीचं जेवाय, पान सुपारीची दक्षिणा घ्यायला आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला. होय, छान खणा नारळानं वटी भरून कुंकू लावीन तुला. समद्या शंका आणि काळजा फेटतील बघ. हा, दादल्याचं आयुष्य बी वाढल. चला. या दिगंबर शेठ, बस.
आता असेच हसत सुखात आणि आनंदात राहा. असाच सुखाचा संसार कर ग पुरी. मावशी, तुम्ही मला कुंकू लावलं, सौभाग्य अलंकार दिले, माझी ओटी भरली. तुमचं उद्यापन आता पूर्ण झालं ना? आता उपवास सोडा ना. पाहिलं, याला म्हणतात देवाचं लेकरू. काळजात किती माया आहे ना तिच्या. या तुम्ही, आम्ही सुद्धा आमचा उपास सोडतो. येतो. सखू चल. माई अगं सखू लुगडं दाखवते. पण मला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच आनंद झालाय. किती छान दिसताय दोघं. रमाई हे लुगडं अगं बाई, अगं किती छान आहे हे लुगडं. कुणी सुभेदारांनी दिलं का हे महागडं लुगडं? आम्हाला एका ठिकाणी मेहून म्हणून बोलवलं होतं, तिकडेच हे लुगडं दिलं. मला प्रेमाने बसवलं, माझं औक्षण केलं, माझी ओटी भरली. नंतर माईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. असं वाटलं की माझ्यावर माईची सरच कोसळली.